शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण बघू शकता हा 80 दिवसांचा प्लॉट. याच्यामध्ये अत्यंत चांगलं खत पाण्याचं नियोजन आपण मेंटेन केलेलं आहे. तरी पण एखाद्या ठिकाणी जर पाण्याचं नियोजन बिघडलं तर काय होऊ शकतं याचं एक उदाहरण मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. शेतकरी मित्रांनो, इथे आपण बघू शकता की ह्या कांद्यांमध्ये इथं एक कांदा पूर्ण पिवळा पडलेला आहे. हा पिवळा पडलेला कांदा जर आपण इथून काढला तर बघू शकता याच्यामध्ये याची पूर्ण मुळं जी आहेत ती सडलेली आहे. याला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला होता आणि त्याच्यानंतर सड लागली आणि त्या सडीमुळे बारीक मॅगट्स किंवा अळी तयार झाली, जेणेकरून तो कंद पूर्ण सडून गेला आहे. कोणत्याही प्रकारचं त्याला मूळ तिथं दिसत नाही. आता हे कशामुळं होतं की याचा प्रादुर्भाव होतो आपल्याला एखाद्या ठिकाणी जास्त पाण्याचं प्रमाण झालं तर अशी गोष्ट होऊ शकते. कांदा सडू शकतो आणि तो मुळापासून खराब होतो. तो झाला म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या कांद्यांना पण त्याचं इन्फेक्शन सुरू होऊन कांद्याची खळी इथं बसू शकतात. पण सुदैवानं आपल्या प्लॉटमध्ये असं कुठंही झालेलं नाही दिसत आहे. त्यामुळे खतांचं योग्य नियोजन किती महत्त्वाचं असतं यावरून आपल्याला नक्कीच दिसते. खताबरोबर पाणीसुद्धा अत्यंत प्रमाणात दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारचे प्लॉट आपल्याला बघायला मिळणार आहे. धन्यवाद.